नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल टेक्निकल इन्फो मराठीमध्ये। डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग कॅप्रॉन 2 प्रोविजनल सीट मॅट्रिक्स जी आहे ती अलॉट झालेली आहे, डिक्लेअर झालेली आहे। तर प्रोविजनल सीट मॅट्रिक्स कशा प्रकारे चेक करावी, प्रोविजनल सीट मॅट्रिक्समध्ये काय काय महत्त्वाचे आहे, सोबतच मित्रांनो तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग कधीपर्यंत स्टार्ट होणार आहे। आज 25 तारीख आहे आणि आज तुमची ऑप्शन फॉर्म फिलिंग स्टार्ट होणार आहे। तर ती किती वाजेला स्टार्ट होईल मित्रांनो, सोबतच तुमची प्रोविजनल सीट मॅट्रिक्समध्ये जर का 0-0 सीट्स असतील तर आपण कशा प्रकारे कॉलेज सिलेक्ट केली पाहिजे यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकतात किंवा एंड स्क्रीनला आणि आय बटनला सुद्धा त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला भेटून जाईल। मित्रांनो, आता प्रोविजनल सीट मॅट्रिक्स कशा प्रकारे चेक करावी आणि जर 0 सीट्स असतील तर तुम्ही काय करू शकतात यावर सुद्धा आपण बोलूयात आणि नंतर तुमचे ऑप्शन फॉर्म कधी सुरू होणार आहेत यावर आपला आजचा व्हिडिओ असणार आहे। मित्रांनो, यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करा, काही प्रश्न असल्यास कमेंट करा। तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात। मित्रांनो, या ठिकाणी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या पोर्टलवर आल्याच्यानंतर तुम्हाला खाली प्रोविजनल सीट मॅट्रिक्स डाउनलोड करण्यासाठी जे आहे ऑनलाईन सिस्टीम जे दिसत आहे, या ठिकाणी तुम्हाला प्रोविजनल वॅकन्सी फॉर कॅप्रॉन 2 फॉर ॲडमिशन टू डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 2024-25 तारखेला ही डिक्लेअर्ड झालेली आहे, म्हणजे आज सकाळी ही डिक्लेअर्ड झालेली आहे। आता मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ही आता डाउनलोड कशा प्रकारे करायची, तर तुम्हाला यावर जे आहे सिम्पली तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचे आहे। या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर PDF जी आहे ती PDF डाउनलोड होईल। तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता अशा प्रकारे तुमची प्रोविजनल सीट मॅट्रिक्सची जी आहे वॅकन्सी फॉर कॅप्रॉन 2 अशा प्रकारे तुम्हाला PDF बघायला भेटत असेल। आता मित्रांनो, आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी तुम्ही बघू शकतात गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती आहे आणि या ठिकाणी सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांचमध्ये तुम्हाला जे आहे सर्व सीट्स, एकही सीट्स या ठिकाणी फुलफिल नाही, सर्व सीट्स 0-0-0-0-0-0 बघायला भेटत असतील। मित्रांनो, आता ही गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे या ठिकाणी सर्व सीट अलॉट झालेले आहेत। आता तुम्हाला मी प्रायव्हेट कॉलेजेससुद्धा दाखवतो। आता मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकतात ही संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी आहे अमरावतीची। या ठिकाणी तुम्हाला बघा ओपनला जागा बघायला भेटत असेल, SC STला जागा बघायला भेटत असेल। जशी तुमची फर्स्ट कॅप्रॉनची सीट मॅट्रिक्स आहे तशाच पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला जागा बघायला भेटत असतील। प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जागा खूप वॅकंट आहेत। तुम्हाला चांगल्या प्रायव्हेट कॉलेजमध्ये सुद्धा तुम्ही जर घ्यायचं असेल, फॉर एक्झाम्पल VGTI वगैरे जे मोठे मोठे कॉलेजेस आहेत त्या कॉलेजेसमध्ये सुद्धा कमी प्रमाणात सीट्स अवेलेबल असतील। आता मित्रांनो, 0 सीट्स असल्यावरही कॅप्रॉनची कॉलेज लिस्ट कशा प्रकारे तयार करायची यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे। आता तुमची डायरेक्टली सीट मॅट्रिक्स आलेली आहे, या सीट मॅट्रिक्सचा रेफरन्स घ्या आणि यानुसार तुमची लिस्ट जी आहे ती लिस्ट बनवू शकतात। आता मित्रांनो, भरपूर सारे विद्यार्थ्यांचा प्रश्न असा आहे की कॅप्रॉन आजपासून स्टार्ट होणार आहे, 25 तारखेपासून म्हणजे आजपासून तुमचे कॅप्रॉन स्टार्ट होणार आहे आणि 3 दिवस तुमचे कॅप्रॉन चालणार आहे। तर यामध्ये आता तुमचे कॅप्रॉन जे आहेत त्याची ऑप्शन फॉर्म फिलिंग कधीपर्यंत स्टार्ट होणार आहे। आता आपण या ठिकाणी एका मुलाचे लॉग इन केलेले आहे। या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघू शकतात, तुम्हाला या ठिकाणी जे कॅप्रॉन 1 अलॉटमेंट बघायला भेटत असेल या ठिकाणी, तर त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे अजून ऑप्शन फॉर्म फिलिंगचं ऑप्शन जे आहे ते ॲक्टिवेट झालेले नाही आहे। तर ते जसेही ॲक्टिवेट होईल त्यावर आपला नेक्स्ट व्हिडिओ ऑप्शन फॉर्म फिलिंग कशा प्रकारे करायची हा येणारच आहे। मित्रांनो, डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगच्या ऑप्शन फॉर्म फिलिंग 2 करताना खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते, तर त्या सर्व गोष्टी आपण ऑप्शन फॉर्म फिलिंगच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। मित्रांनो, टायमिंग एक्सपेक्ट करू शकतो आपण आज दुपारी 4 वाजेपर्यंत जी आहे तुमचे फॉर्म फिलिंग स्टार्ट होऊ शकतात, ऑप्शन फॉर्म फिलिंग, आणि त्याच्यानंतरही स्टार्ट होऊ शकतात। मित्रांनो, जसेही स्टार्ट होणार आहेत तशा आपल्या चॅनलवर व्हिडिओ जे आहेत ते आपण घेऊन येणार आहोत। मित्रांनो, अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनल टेक्निकल इन्फो मराठी याला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। भेटूयात ऑप्शन फॉर्म फिलिंग कॅप्रॉन 2च्या व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू सो मच।